नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. त्याचे नाव आहे आरविश आणि बाय करा, हाय करा सर्वांना. आरविश हाय. बाय नाही, हाय करायचं पहिले, मग बाय करा. तर मंडळी संध्याकाळ झालेली आहे आणि आज विशाल उशिरा येणार आहे, कारण विशालला थोडं काम आहे. त्यामुळे मला बोलले उशिरा येणार. आज बुधवार आहे, खरं तर नॉनव्हेजचा दिवस आहे, पण मग मला साधा वरण भात करावं लागेल, कारण उशिरा येतील विशाल, मग जेवणाला खूप उशीर होऊन जाईल. त्यासाठी म्हटलं ठीक आहे, आज आपण साधा वरण भातच करू. आणि अजून वरण भात बनवायचं कारण असं आहे आज की आरविश आज दिवसभर झोपलेला नाही आहे, तर आता त्याला भूक लागेल लगेचच आणि थोडंफार खाऊन झोपी जाईल. थोडं काय झालं, काय काय झालं, का घाबरलं तू, काय कोणी काय केलं, बापरे काय झालं. कियाश कियाश गावी गेलाय. कियाश इथे कुठे त्याला बाबर काकीच्या नातवाची आठवण येते, बोलतो कियांश बाहेर. म्हटलं कियांश गावी गेलाय, इथे नाहीये. पण कशाला घाबरला काय माहिती, कदाचित दादा आले असतील, दादांना घाबरतो असं. कोण दादा आले, दादा आले नाही. बाबा कुठे रे, बाबा कुठे, बाबा ऑफिस. तू कुणाचं बाळ आहे, बाबा ऑफिस. ठीक आहे, जा खेळ, तू जा तिकडे बसून खेळ जा. आणि मंडळी आता स्वयंपाकाची सुरुवात केलेली आहे मी. होईल माझा स्वयंपाक पटकन करून. भाजीचं अजून नक्की नाही आहे, पण बनवते काहीतरी ची पटकन होईल अशी. तर दिवस असेल आणि नॉनव्हेज जर नसेल ना, तर मग मला सुनसुन वाटतं. आणि बाहेर पावसासारखं वातावरण झालं होतं, पण पाऊस अजून तर काही पडला नाही आहे. ही अशी लुडबुड कुणाच्या घरात चालू असते, ही रोजची माझ्या घरातली लुडबुड आहे. स्वयंपाक करताना त्रास देतो ना, त्रास देतो तू मम्माला. आता तूच खोल, आता पुन्हा बंद नको करू. असं चालू आहे. आरविश काय ऐकायला तयार नाही. ते खिडकीचं जेव्हा तुटेल तेव्हा तसं शांत होईल. आणि इकडे बघू शकता तुम्ही, इकडे डाळ शिजत घालायचे. तांदूळ थोडं भिजवून ठेवले जेणेकरून पटकन शिजतील म्हणून. तर मग चला वरण भाताचं कुकर लावून घेते आणि बोलते तुमच्यासोबत. मंडळी तुम्ही मागे हे गाणं बघू शकता, अक्षय कुमारचं गाणं चालू आहे आणि मला खूप जास्त हे गाणं आवडतं. संध्याकाळच्या वेळी मला जर मूड फ्रेश करायचं असेल तर मी हे गाणं ऐकते. मला खरंच खूप आवडतं हे एक. आणि मराठी एक सॉन्ग आहे जीवलगा म्हणून, तर मला हे दोन गाणे खूप जास्त आवडतात. असं आहे, तुम्हाला दिसत असेल इकडे बघू शकता तुम्ही. स्वयंपाकाची तयारी चालू आहे. फिरू आरू, आरविश झोपू नको रे. बाबा येईल बघ, बाबाला ज्यूस आणायला सांगते. हा बाबा ज्यूस, बाबाला फोन कर तू. इकडे मेथीची भाजी आहे आणि तिला साफ करायचंय. साफ करून घेते आता. ग्रीन ग्रीन टाका महिन्याला. इकडे मेथीची भाजी बनवायची आहे मला बटाटा घालून. त्यामुळे मी कांदा, हिरवी मिरची आणि बटाटा बारीक चिरून घेतलाय. तो छान गोल्डन ब्राऊन कलरचा होऊन देते. इकडे मेथी पण मस्त धुवून घेते स्वच्छ. इकडे वरण भाताचा कुकर आहे. कुकर थोडा थंड झाला का लगेच वरणाला फोडणी देईल. आरविशला लगेच ठसका लागला.
कणिक भिजवून ठेवलेला आहे. माझा स्वयंपाक चालू आहे आणि माझ्या आरविशला खूप पटकन ठसका लागतो. थोडं मिरचीचा तडका दिला का लगेच त्याला त्रास होतो, असा आहे ना रे बाबू. तू का करतो? टीव्ही बघतो. ट्रेनचं कार्टून लावलं तू. की बाबा कुठे आहे रे? बाबाला काय सांगायचं आणायला? इकडे छान असे मस्त वरणाला फोडणी घातली, तुम्ही बघू शकता. जेवढं उकळेल तेवढं वरण छान लागेल. इकडे भाजी तयार झालेली आहे. भाजी पण मस्त झाली. भाजीत मेथीच्या भाजीमध्ये थोडं तेल जास्त असलं ना तर ते अजून चवदार लागते. आणि आता चपात्या करायला घेणार मी लगेचच. मंडळी ॲक्च्युली स्वयंपाक करताना तुम्हाला दाखवलं, तर त्याच्यानंतर विशाल आले आणि विशाल आल्यानंतर आयुषनी जे रडायला सुरुवात केली, एवढा चिडचिड करत होता. कसं त्याला भरवलं, म्हटलं हा उपाशी झोपेल आणि लगेच त्याला 9:30ला झोपली लावलं. 9:30ला झोपला, पण खूप रडून झोपला. आज खूप चिडचिड केली आयुषने, खूप जास्त चिडचिड केली आणि त्याला झोपत पण नव्हता. तसेच तरी 2 ते 3 तास खाल्ले होते, त्याने जास्त खाल्लं पण नाही आज. आणि मग आधी झोपल्यानंतर मग मी आणि बाजूला ताई थोडं गप्पा मारत बसलो होतो आम्ही. पाणी पण आलं नाही, पाण्याची वाट बघत मग बाजूला ताईच्या त्याच्या गप्पा झाल्या, त्याच्यामध्ये मग शूट नाही केलं काही. आणि जेवण वगैरे झालं आहे. आता जेवण करून आता पाणी आलं, 10:30 झालं पाणी आलं. भांडे घासायला घेतले. भांडे आज भरपूर पडले, तुम्ही बघू शकता. नाहीतर मी भांडी ताबडतोब घासत असते, पण आज आरविशने एवढं सतवलंय की भांडी सुद्धा मला उचलून ठेवायला सुद्धा जमली नाही, एवढं त्याने सतवलं आज. तर चला भांडी वगैरे घासून घेते, पाणी वगैरे भरून घेते आणि बोलते तुमच्यासोबत. मंडळी जस्ट माझं घरातलं आवरलं आहे, सगळं काम वगैरे करून झालं आणि आरविश झोपलेलं आहे. मंडळी तुम्ही बघू शकता, अगदी घराच्या समोरच बसलेला आहे. भीती वाटते आता, कारण खूपच जवळ आलेला आहे हा. आणि एक सोडून 3 आहेत ते. दिसत असेल तुम्हाला. मी ॲक्च्युली दरवाजा बंद करून घेतला आता, कारण खूपच जास्त जवळ येते, त्यामुळे मग दरवाजा बंद करून ठेवला आहे. इकडे पण येत आहेत आमच्या गॅलरीमध्ये, खूपच जास्त समोर आहेत. मी दरवाजा बंद करून घेतला आहे, कारण भीती वाटते. आरवीच्या घरामध्ये लहान बाळ आहे, काय भरोसा घरात येऊन अटॅक वगैरे केला तर. आणि कसे काय आले काय माहिती, पण आलेत. जवळजवळ 3-4 माकडं आहेत. आणि ते म्हणजे फ्रंट साईडने आले तर काय नाही, ग्रिल वगैरे आहे, पण तिकडनं दरवाजाच्या साईडने, अगदी दरवाजाच्या बाहेरच बसलेला होता काही वेळापूर्वी. असं आरविश माझ्या मागे बाहेर येईल आणि मला भीती वाटते म्हणून मी जास्त बाहेर नाही गेले, लांबूनच शूट घेतलं. पण 2 आहेत, 2-3. बापरे 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 बापरे, घरात आले तर प्रॉब्लेम होईल. अरे तू बाहेर नको येऊ, परत खाली येतील. इथं वरतीच आहे, आमच्या वरच्या फ्लोअरवर आहे, म्हणजे पिसे काकींच्या इथेच. आलू मंकी आलेत बाबू. बाहेर जायचे नाही, बाहेर खेळायचे नाही. खिडकी बंद करून घेतली आहे तशी तर. आता भीती. आरू मंकी बघ, आरू मंकी. तिकडे बघ ना, टीव्ही येते बघ, मंकी बघ, मंकी. अरे पक्ष्यांचा खोपा काढला.
ना खरंच भीती वाटायला लागली यांची. मी विंडो क्लोज करण्याचा प्रयत्न करते पण त्या अंगावर धावून येत आहेत आता. हे बघा अगदी समोर बसलाय घराच्या. मला भीती वाटायला लागली आता, खूप जास्त भीती वाटायला लागली आहे. तरी मी दरवाजा बंद केलाय पण आपली खिडकी बंद नाही होते. प्लस आरविश पण आहे माझ्याकडे. देवा जा रे, बस कर बाबा जा, भीती वाटायला लागली आता. मंडळी इथे ते बाहेरच आहेत आणि प्लस खिडकी बंद नाही होते कारण एसीचा पाईप अडकलेला आहे खिडकीमध्ये. मंडळी फायनल मी दरवाजा खोलून बाहेर गेले आणि खिडकी बंद करून घेतली. खरंच म्हणजे खूप धगधग होते. विशाल असतं ते काय वाटलं नसतं पण मी एकटी आहे आणि आरविश घरामध्ये आहे. ते येतील खायच्या प्यायच्या याने पण मला खरं सांगते खूप भीती वाटते. आरविशची भीती वाटते. आपलं काही नाही. मला एकटी घराच्या म्हणजे एसीची बकेट ठेवली त्या बकेटचं पाणी पिता येते इथे बसून खाली. हा बेटा इथे बकेटचं पाणी पितात खाली बसून असं आहे. आणि मी गेले तरी ते घाबरत नाहीये अगदी म्हणजे अगदी. खूप त्यांच्या समोर जाऊन खिडकी लावली खरं तर. खूप इकडे बघू शकता तुम्ही त्यांनी काय केलं माहितीये का, या खिडकीवरती आपल्या येऊन बसले. त्यांना वाटलं या पाईपामधून पाणी येतंय म्हणून. आणि इथे जी एसी साठी छोटी बादली लावलेली असते बकेट ती सांडवली आहे पूर्ण. पाणी पाणी केलंय. पाणी पिले पण ना दादा ते पाईपाला लटकले होते आणि माझी खिडकी बंद होत नाही. पाईप मध्ये अटकतो ना, खिडकी कुठे बंद होते. मी अजून घाबरली आणि आरू बोलतो बाहेर चल. मला खूप भीती वाटली. मग मी बाहेर आले. ते इथे होते तेव्हा तुमच्या दाराच्या इथे. हा बाहेर आले आणि खिडकी बंद केली. हे बादली सांडवली तरी ग्रिल आहे तशी भीती नाही पण तरी आरविशची भीती वाटते ना. हातबीत पकडला तर काय करता. आणि घाबरती पण नाही. मी झाडू घेऊन बसले होते तरी घाबरत नाही ते. झाडू घेतला होता मी. इथे येऊन बसले ह्या पाईपाला लटकून ती बादली पूर्ण सांडून. दुसरं तर काय घेऊन नाही गेले पण हे असं ओलं ओलं करून ठेवलंय. काय सुकून जाईल हे. पण आता भीतीच. जवळजवळ 1 तास माकडांचा खेळ चालू होता असा. आणि नशीब ते विरूनी पाहिले. विरू माझ्याकडे येत होता आणि आमचं कसं दोन्ही दरवाजे मोकळे असतात. पोरं इकडनं इकडे खेळत असतात. म्हणजे दादाच्या घरात खेळतात तिकडनं खेळून झालं की इकडे पूर्ण गॅलरीमध्ये आरविश आणि विरू खेळत असतो असं आहे. आणि मी काम करत असते. दादा पण मोबाईल घेऊन किंवा घरामध्ये असतात आणि खूप नसतं. आम्ही म्हणजे आमच्या बाजूचे डॉक्टर त्यांचा दरवाजा तर नेहमीच बंद असतो. पण ते नशीब विरूनी पाहिले. आणि आरविश सकाळपासून मँगो घेऊन फिरतोय हातामध्ये. मँगो खायचा आहे मँगो खायचा. मी कट नाही करू दिलं. म्हटलं आता काही खाणार नाही, नंतर कट करून दिलं तर खाईल तरी. पण तो सकाळपासून मँगो घेऊन फिरत होता. नशीब ते विरूनी पाहिले. जर आरूनी पाहिले असते आरूच्या हातात आंबा होता मग तर लागली म्हणजे ते आले असते आंबा खाण्यासाठी. मग नख मारले असते किंवा धक्का वगैरे दिला असता. चावले पण असतात काय भरोसा. तर ते नशीब की विरूने पाहिले. विरू खूप घाबरला. घरात गेला पप्पांकडे पळत. मला 2 माकडे आहेत बाहेर आणि विरू अजून घराच्या बाहेर आलेला आहे म्हणून घरातच बसलाय. आरविशला तर अजून काही समजत नाही पण नशीब ते विरूने पाहिले. आरविशने पाहिले नाही बरं कारण आरविशच्या हातात आंबा होता. तो आंबा घेऊन खेळत होता सकाळपासून असं. पण मग भीती वाटतेच या सगळ्या गोष्टींची. दरवाजा तर काही खोलणार नाही. पोरांना घरातच ठेवणार खेळणार. 2-3 दिवस असंच चालू राहिलं तर हे भीती वाटते लहान मुलांची. पटकन म्हणजे नख मार किंवा चावा घे या सगळ्या गोष्टींची. आणि बाहेर तर तुम्ही पाहिलं पाणी वगैरे सर्व सांडून दिलं त्यांनी. पाणी पिले खरं तर. ते त्यांच्या पोटापाणीसाठी येतात पण आपल्याला भीती वाटते. आपले लहान मुलं घरात खेळत असतात. बाकी काय नाही. चला मग आता नंतर बोलतो तुमच्यासोबत.